मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता चौथी या पुस्तकातील 6 नंबरचा धडा मायेची पाखरं या धड्याचा अभ्यास करणार आहोत। मायेची पाखरं। मुलांनो, हा धडा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल आहे। लेखक एकदा त्यांच्या संस्थेमध्ये जातात आणि तेथील एक घटना, एक प्रसंग या धड्यामध्ये लेखकाने वर्णन केलेला आहे। तर लेखक म्हणतात की कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे। एकदा मी पुण्याला जाताना वाटेत सातारला थांबलो। भाऊरायांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो। त्यांची भेट झाली, मला खूप समाधान वाटले। सर्वजण भाऊरावांना अण्णा म्हणत असत। अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेले। संस्था पाहून झाली, अंधार पडला, रात्र झाली, आता इथंच मुक्काम करा। अण्णांनी मला आग्रह केला। अण्णांचा तो आग्रह नाही कसे म्हणायचे, राहिलो झाले तिथे। कर्मवीर भाऊराव पाटील जे आहेत त्यांना अण्णा असे म्हणत असत आणि लेखक एकदा त्यांना भेटण्यासाठी गेले। पुण्याला जात असताना ते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या संस्थेमध्ये गेले। तिथे गेल्यानंतर अण्णांनी म्हणजे कर्मराव भाऊराव पाटील यांनी लेखकांना आग्रह केला आणि नंतर मग लेखक तिथेच राहिले। पुढे लेखक म्हणतात, मी संस्थेचा परिसर पाहत निघालो। संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते। आजूबाजूला ही गर्द झाडी होती। थंडीचे दिवस होते, कडाक्याची थंडी पडली होती। मुले पत्र्याच्या खोलीतून राहत होते। पत्र्यांनी बनवलेल्या अशाच एका खोलीत अण्णा बसलेले होते। मीही त्यांच्या जवळ जाऊन बसलो। त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला। नुकतंच जेवण झालंय माझं असे मी त्यांना सांगितले। अर्थात हे सारे खोटेच होते। वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जीवन ते कसे असणार म्हणून मी जेवणाची टाळाटाळ केली। मुलांची जेवणे झाली, प्रार्थना झाली आणि ती सर्व झोपी गेली। माझ्या पोटात मात्र कावळे ओरडत होते। मग मला झोप कशी येणार? मी तसाच पडून राहिलो। अण्णांनी हे ओळखले। त्यांनी एका मुलाला आज्ञा केली, जा रे स्वयंपाकघरात, काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू। मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेले। पिठले, भाकरी, कांदा, तेल एका ताटात घेऊन आला। मी आदेशासारखा त्यावर तुटून पडलो। पंचपंक्वानापेक्षाही ते मला रुचकर लागले। मग काय, बिछाण्यावर पडल्याच डोळा लागला। मध्यरात्र उलटून गेली। कशाची तरी चाहूल लागून मला जाग आली। अण्णा उठले होते। त्यांनी कंदील हातात घेतला। प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्याच्या अंगावर पांघरून आहे की नाही ते अण्णा पाहू लागले। त्यांनी पाहिले की एक मुलगा थंडीने कुडकुडत आहे। अण्णा त्याच्या जवळ गेले। त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हाताने अलगद उचलले, स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले। स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली, त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले। त्या उभेत तो मुलगा गाढ झोपी गेला। त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती, कितीतरी जणांना वडील नव्हते, पण अण्णांनी त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचा आणि मातेच्या मायेचा वर्षाव केला होता। अशी होती अण्णांच्या मायेची पाखर। हे सर्व मी उघड्या डोळ्यांनी पाहिले। सकाळी मी उठलो, अण्णांना कडकडून भेटलो। नकळत माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले, अण्णा, आपण खरे या मुलांचे आईबाप आहात। या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात। आपणास उदंड आयुष्य मिळो। अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले। रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या। उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू केली। शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात। तर मुलांनो, अशा पद्धतीने लेखकाने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेमध्ये घडलेला प्रसंग या धड्यामध्ये वर्णन केलेला आहे। धड्याचं नाव आहे मायेची पाखरं। मायेची पाखरं म्हणजे पक्षी मायेपोटी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेतात। तसेच आपल्या संस्थेत शिक्षणासाठी आलेल्या मुलांवर भाऊराव पाटील यांनी जीवापाड प्रेम केले, म्हणून लेखकाने या धड्याला मायेची पाखरं असं नाव दिलेलं आहे। तर मुलांना कसा वाटला तुम्हाला हा धडा? आवडला असेल तर आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।